करतो. खरं तर आपण गेले 2 महिने किंवा त्याहून अधिक कालावधी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत, ज्याला म्हणता येईल की आता इथून पुढे काय होणार आणि आमचं सगळ्यांचं कसं होणार, या अत्यंत तसं म्हटलं तर नकारात्मक अवस्थेमध्ये आपण सगळेजण आहोत. खरं म्हटलं तर पुणे, मुंबई ही 2 महानगरं, त्यासोबत असलेलं महाराष्ट्र राज्यातलं समस्या, आणि महाराष्ट्र नुसतं नाही तर भारतामध्ये, संपूर्ण देशामध्ये कोरोनाने जे काही व्यापून टाकलं आहे, आणि तसं म्हटलं तर सगळेच राष्ट्र, जे जगामधली सगळी राष्ट्र आहेत, ज्यामध्ये चीन असेल, अमेरिका असेल, ब्रिटन असेल, जर्मनी असेल, इटली असेल, ह्या सगळ्या राष्ट्रांवरती हा सगळा एक हल्ला एक प्रकारे कोरोनाने केलेला आहे. आणि याच्याशी मुकाबला करत असताना आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रशासकीय रचनेतून चांगला मुकाबला करत आहोत. मला आश्चर्य वाटतंय की सर्व सामाजिक संघटना, NGOज याच्यामध्ये सरकारला मदत करत आहेत. महाराष्ट्र सरकारचं सुद्धा यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे. आणि खरं तर आपल्याकडे जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळं, म्हणजे पुणे आणि मुंबई ही दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळं असल्यामुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये सुरुवात जास्त प्रमाणात झाली. आणि अगदी महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक लोक महाराष्ट्रामध्येच गर्दी करून असल्यामुळे काही प्रमाणामध्ये याची सुरुवात जास्त झाली. तरी देखील सर्व जनतेने या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना मदत केलेली आहे. मला अजून आश्चर्य वाटतं की जी लहान मुलं सतत बाहेर खेळणारी, ही गेले 2 महिने आपल्या घरामध्ये अगदी बंदिस्त अवस्थेत आहेत. ग्रामीण भागातलं मला माहीत नाही, परंतु साधारणतः सगळीकडे हेच चित्र आहे की आपण सगळेजण क्वारंटाईन झालेलो आहोत आणि कोरोनाशी मुकाबला करत आहोत. आजपासून कदाचित काही मंडळी थोडंसं शिथिलीकरणाच्याकडे जातील, पण मी तरी सगळ्यांना धोक्याची एक सूचना सांगून ठेवतो की कितीही शिथिलीकरण झालं आणि काही जरी झालं तरीसुद्धा आपण सोशल डिस्टन्सिंगची जी काळजी घ्यायची आहे, आपण कोरोनासाठी लढताना जे आत्तापर्यंत जे काही पाळलेलं आहे, तोंडाला मास्क लावणे असेल किंवा इतरांपासून अंतर ठेवणं असेल, या अंतरातून हा आजाराचा प्रसार रोखणं असेल, हे मात्र आपल्याला कायम ठेवायचं आहे. आपण खूप असं स्वैराचार करायचा नाही आहे, कारण इथून पुढचे 2-3 महिनेसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर मी माझ्या अगदी विषयाकडे वळतो. कोरोना नंतरचा भारत कसा असेल? नकारात्मक अवस्था तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये होती, परंतु याच्यामध्ये काही सकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत. पण सकारात्मक गोष्टींसाठी आपल्याला सुद्धा काही आपले योगदान द्यावं लागणार आहे. तर मी सुरुवात करतो काही मुद्द्यांपासून. भारतामध्ये कोरोना आल्यानंतर मार्च महिना, एप्रिल महिना आणि काही प्रमाणात मे महिन्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भीतीची एक भावना होती. आणि या भीतीच्या भावनेपोटी आपण जो काही विचार केला, या विचारांमध्ये एक ज्याला असं म्हणता येईल की एक आपण स्वतःबद्दलचं इंट्रोस्पेक्शन करायला सुरुवात केली. हे इंट्रोस्पेक्शन खूप महत्त्वाचं होतं. ह्या इंट्रोस्पेक्शनमध्ये मित्रमंडळींनो आपल्या काय लक्षात आलं? या इंट्रोस्पेक्शनमध्ये असं लक्षात आलं, आत्मचिंतनामध्ये असं लक्षात आलं की ही जी पृथ्वी माता आहे, हा जो निसर्ग आहे, हे जे विश्व आहे, हे फक्त आपलं नाही. आपण जे ओरबाडून घ्यायला सुरुवात केली होती आणि हे सगळं माझं आहे, जो एक प्रकारचा अतिपणाचा जो एक कळस झाला होता, याच्यामध्ये ह्या पृथ्वी तलावरची हे जे सगळे वनस्पती आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, ह्या सगळ्यांसकट हे आपलं जग आहे. आणि ज्या पद्धतीने आपण मनुष्याने काही प्रमाणामध्ये स्वार्थ काळामध्ये ह्या आत्मचिंतनामध्ये एक लक्षात आपल्या सगळ्यांच्या आलं की नाही, आपल्याला इथून पुढे जेव्हा कोरोनानंतर आपण पुढच्या आपण या आयुष्यक्रमामध्ये जाऊ, त्यावेळेस एक करायला लागेल की हा सगळा विचार, जो स्टॅबिलिटीचा जो विचार आहे, तो घेऊन आपल्याला सगळ्यांसकट जायचे. आणि जे आधीचं खूप छान विश्व होतं, आपलं सगळं जे आरोग्य पूर्ण जीवन होतं, आपण एकत्रितपणे येत होतो, हे सगळं जे होतं ते पुन्हा आपल्याला हवं आहे. पण हे येत असताना आता मात्र आपण काही प्रमाणात काळजी घेणारे, हा एक आत्मचिंतनाचा सूर या सगळ्यांमध्ये आला. अजून एक लक्षात आलं की घरात बसल्यानंतर आपली जी घरातली माणसं आहेत, ही माणसंसुद्धा ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. आपण जे सतत बाहेर बसणं, बाहेर फिरणं आणि याच्यातून सतत इतरांशी संपर्कामध्ये आपण आपल्या कुटुंबाला जो वेळ देत नव्हतो, तो कोरोनानंतर तसाच पद्धतीने मी कुटुंबासाठी वेळ देणार आहे, असं अनेकांचं मत झालं आहे. घरामध्ये असणाऱ्या पुरुषांचं
आमच्या घरामधल्या ज्या महिला वर्गावरती जे काही घरातल्या कामांचा जो बोजा असतो तो बोजा काय असतो हे घरातल्या पुरुष वर्गाला कळलेलं आहे. आणि म्हणून त्या लोकांनी सुद्धा थोडंसं कामात मदत करत असताना त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की आपल्या महिला वर्गाला जो आमच्या एक प्रकारे घरामध्ये जो कामाचा ताण असतो तो कामाचा ताण काय आहे हे कळल्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये आमच्या पुरुष वर्गामध्ये सुद्धा ती एक जाणीव आपल्या आईसाठी असेल, आपल्या पत्नीसाठी असेल, आपल्या कुटुंबातल्या ज्या अन्य महिला वर्ग आहे, वहिनी असतील, यांच्यासाठी सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने आता त्यांच्या कामाचं विभाजन करण्याचं आपल्या डोक्यामध्ये आलेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये हे पण लक्षात आले की परदेश गमन आणि अमेरिकेचं अट्रॅक्शन, चीनचं अट्रॅक्शन, जर्मनीमध्ये जाऊन मी शिकणार, ह्या सगळ्या गोष्टींना आता पूर्णपणे एक विराम निर्माण झालेला आहे. आता जर कुणाला विचारलं जाणार का चीनमध्ये, तुला एक जॉब देतो, तो म्हणेल नको बाबा मी इथं बसून राहतो. परदेशाबद्दलचं जे आकर्षण निर्माण झालं होतं, फॉरेनवरनं आलं आहे, आमची मुलं फॉरेनला असतात, बरं असू द्यात. आता फॉरेनचं कसलंही कौतुक इथून पुढच्या काळामध्ये काही दिवस तरी निश्चितपणे असणार नाही. मी तुमच्याशी बोलतोय याच्यामध्ये निश्चितपणे मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हे सांगायचं असं की कोरोना जर काही दिवस टिकला तर काय होईल, कोरोना जर खूप काळ टिकला तर काय होईल. कारण कोरोना जर काहीच दिवस टिकला म्हणजे उदाहरणार्थ जूनच्या शेवटपर्यंत, जुलैच्या शेवटपर्यंत, समजा काही दिवसानंतर कोरोना हळूहळू जर निघून गेला तर काही प्रमाणात जे आत्ता परिणाम आपण बोलणार आहोत ते परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होणार नाहीत. पण कोरोना जर असं लक्षात आलं की काही मंडळी सांगतायत, WHO नावाच्या संघटनेने पण सांगितलंय, आता WHOचं आपण किती प्रमाणामध्ये सिरियसली घेतोय आणि WHO सुद्धा काय जबाबदार आहे, त्यांनी खरं तर काही चुका केल्यात असंही आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण WHOने सांगितलेलं आपल्याला चुका विसरून जाता कामा नये की अजून बराच काळ जर कोरोना आपल्या सोबत राहिला तर कोरोनासोबत जगायची आपल्याला सवय करायची. असं जर खरं असेल आणि इथून पुढचा बराच काळ कोरोना आपल्या आजूबाजूला राहणार असेल तर मात्र दीर्घकालीन परिणाम ह्या भारतावरती होतील. ते रोजगारावरती होतील, ते नोकऱ्यांवरती होतील, ते शिक्षण पद्धतीवरती होतील आणि तुमच्या आमच्या या वर्तनावरती सुद्धा होतील. आणि याचा मी थोडक्यात तुम्हाला एक परिचय करून देणार आहे. थोडक्यात जर असेल तर काही परिणाम होणार नाहीत. उदाहरणार्थ कोरोना जर अजून 2च महिने राहणार असेल तर आपलं शैक्षणिक वर्ष जास्तीत जास्त 2 महिन्यांनी पुढे जाईल. परंतु त्याच्यानंतर पुन्हा आपलं शैक्षणिक वर्ष चालू होईल. ज्या नोकऱ्या आपल्या काही लोकांच्या जात आहेत या नोकऱ्या काही दिवस आपण घरी बसू, परंतु पुन्हा आपल्याला नोकरीवरती बोलवलं जाईल. माझ्या माहितीप्रमाणे तर आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योगांना काम करण्यासाठी सुरुवात करायला सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांना पुन्हा कामावरती बोलवण्याची प्रक्रिया ही चालू झालेली आहे. तर काही प्रमाणामध्ये जो बदल होईल 2 महिन्यामध्ये, तो बदल आपल्या सगळ्यांमध्ये तो आपण स्वीकारायची तयारी केली आहे. आता आपल्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, अजून 2 महिने आम्ही अशाच पद्धतीने राहू शकतो. बऱ्याच जणांना याचा घरी बसण्याचा आनंद पण झालेला आहे. पण तरी जर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलं तर रोजगारावरती निश्चित परिणाम होतील. आत्ता गेल्या 2 महिन्यामध्ये आपली जी इंडस्ट्री आहे, जे आपलं सगळं उद्योग विश्व आहे, हे एक प्रकारे स्टँडस्टिल झाले. आणि हे उद्योग सत्र जर आपण 3 महिन्यांच्या पेक्षाही जास्त काळ जर स्टँडस्टिल झालं तर त्याचा खूप मोठा परिणाम हा अर्थकारणावरती होतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारताचं जे आर्थिक उत्पादन आहे, GDP आहे, याच्यावरती खूप मोठा नकारात्मक परिणाम गेल्या 3 महिन्यात झाला आहे. इथून पुढे असंच चालू राहिलं तर हे मोठे व्यवसाय त्यांच्या काम करणाऱ्या लोकांमध्ये कटौती करतील, जी आत्ता काही प्रमाणात झालेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्यांचं हातावरती पोट आहे, जे मजदूर आहेत आणि ज्यांना या नोकऱ्या केल्या नाहीत तर दुसरा कोणताही पर्याय नाही, यांचे मात्र प्रचंड हाल होऊ शकतील. हे आता मी सांगण्याची गरज नाही, आपल्या सगळ्यांना हे कळलेलं आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत या राष्ट्राने आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. रोजगारांमध्ये काही प्रमाणात कटौती जरी झाली, काही प्रमाणात हे पण दिसणार आहे आपल्याला की महाराष्ट्रामध्ये आलेले उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यातले जे काही हे सगळे मजदूर होते, हे सगळे त्यांच्या ठिकाणी गेलेत. आणि याच्यामध्ये जरी ते त्यांच्या दृष्टीने चुकीचं असलं किंवा अडचणीचं असलं तरी महाराष्ट्र म्हणून जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी जे आजपर्यंत बेरोजगार होते त्यांच्यासाठी एक संधी अशी आहे की लाखो तरुण हे महाराष्ट्र सोडून आता पुणे मुंबई सोडून बाहेरगावी गेलेले आहेत, त्यांच्या घरी गेलेले आहेत. आपल्या सगळ्यांना नोकऱ्यांसाठीची एक चांगली संधी, कदाचित ती पुढच्या महिन्यात लगेच नसेल, 2 महिन्यांनी असेल, 3 महिन्यांनी असेल,
कोरोना जर जास्त काळ टिकणार असेल तर ही माणसं परत आली नाहीत, कदाचित ती येतील याची गॅरंटी नाही. या केसमध्ये माझं तर असं म्हणणं आहे की आपला पहिला हक्क आहे, अशा पद्धतीच्या नोकऱ्या जर उपलब्ध असतील तर मनातला इगो बाजूला ठेवून आपण या नोकऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. कष्ट करण्याची जी तयारी आहे महाराष्ट्रातल्या लोकांची, तरुणांची पहिल्यापासून हे लोक कष्टाळू आहेत. फक्त एक आहे की मनामध्ये जो काहीतरी एक स्वाभिमान आणि इगोचा एक जो पगडा आहे तो बाजूला करून आपण पडेल ते काम करण्यासाठी जर तयार झालो तर मात्र निश्चितपणे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना दिसतील. शिक्षणाच्या माध्यमातून कसा रोजगार मिळणार आहे हे याच्याकडे आणि भारत एक आर्थिकदृष्ट्या कसा सबल होईल हे मी तुम्हाला व्याख्यानाच्या शेवटाकडे आल्यानंतर सांगणारच आहे. खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसं परदेशाबद्दलचं आकर्षण कमी झालं की मी फॉरेनला जाणार, याच्यापेक्षा आम्ही म्हणू ठीक आहे ना, आम्ही इथं बसूनच 4 पैसे कमी मिळले तरी चालतील, आनंदाने राहू. एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी झाली की भारतात राहून नोकऱ्या करणाऱ्यांना एक सन्मान मिळाला. तिकडे जाऊन जे लोक काम करत होते तिकडे ते पुन्हा माघारी आले आणि त्या सगळ्यांना आपण सामावून घेतलं. मला असं वाटतं की भारतीय संस्कृती जी उदात्त आहे त्या उदात्त संस्कृतीने जो शरण येईल त्या सगळ्या शरणार्थींना एक प्रकारे खऱ्या अर्थाने सुरक्षितता पण दिली, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. तो आजार आमच्या अंगावरती घेतला आम्ही, परंतु भारतीय एक विचारधारा जी आहे की आपण सगळे एक आहोत, आपण सगळे ह्या भूमीचे लेकरं आहोत. दुसरा एक मुद्दा असा घडला आहे तो म्हणजे शहरांचं आकर्षण पण आता कमी होत आहे. पुणे शहर, मुंबई शहर याच्यामध्ये जाणं आता लोकांना भीतीचं वाटायला लागले. हे तात्पुरतं असावं अशी माझी अपेक्षा आहे. पण या नकारात्मक गोष्टीतून एक चांगली गोष्ट अशी घडत आहे ती म्हणजे खेड्यांबद्दलचं एक महत्त्व वाढत चाललेलं आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भाग चांगला. ग्रामीण भागातलं जे काही जीवन आहे ते जीवन आरोग्यपूर्ण आहे. तिथे कसलाही आजार हा आपल्यावरती काही आक्रमण करणार नाही. ग्रामीण भागामध्ये निसर्गासोबत राहून भले तर आम्ही शेती करू, 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण आनंदाने आणि सन्मानाने जगू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यपूर्ण जगू असा एक विश्वास आमच्या सर्व लोकांमध्ये निर्माण झाला आणि यामुळेच आमच्या ग्रामीण भागाकडे अनेक लोकांनी त्यांचा काढता पाय घेतला. आजपर्यंत ज्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं होतं, कदाचित चांगल्या हेतूने कदाचित ते गेले असतील, नोकरी धंद्यासाठी पोटापाण्यासाठी लोक गेले असतील, सगळेच आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात असं नाही, परंतु आज ते आईवडील एका अर्थाने आनंदी असे झालेत की आमची मुलं जी शहरात होती आणि जी बरेच दिवस दिसत नव्हती ती माणसं आता आमच्या गावाला आलीत आणि गावाचं महत्त्व वाढलेलं आहे. गांधीजींच्या भाषेत जर बोलायचं झालं तर खेड्यांकडे चला हा जो उपदेश होता, जो आदेश होता, तो एक प्रकारे कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही सगळ्यांनी फॉलो केला आहे. मला तर काही लोकांनी असं पण सांगितलं की शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने गावाकडं शेती पण केली पाहिजे, एखादं छोटंसं घरसुद्धा तिथं असलं पाहिजे आणि आपली तिथं राहण्याची व्यवस्था असली पाहिजे. या दृष्टीने खेड्यांकडे विचार करा. मग अशा पद्धतीने जर लोक खेड्यांकडे वळाले आणि त्या शहरामध्येच एकाच ठिकाणी भोसरी, पिंपरी चिंचवड, आकुर्डी त्याच ठिकाणी सगळ्यांनी गर्दी करायची, याच्याऐवजी आम्ही आमच्या तालुक्याच्या गावांचा विकास करू असा एक विचार या निमित्ताने कोरोनाच्या निमित्ताने पुढे आला आहे. आणि मला असं वाटतं की तसं म्हटलं तर कोरोनामुळं नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली, आपल्या सगळ्यांवरती संकट आलं, दुर्दैवाने अनेकांचे प्राण गेले, अनेक लोक अजूनही आजारी आहेत, तरीसुद्धा कोरोनामुळे आमच्या ग्रामीण भागाला काहीतरी महत्त्व प्राप्त झालं. ग्रामीण भागातल्या जीवनशैलीला महत्त्व प्राप्त झालं. रामराम अशी जी पद्धत आहे, नमस्कार ही जी पद्धत आहे, आज ती पद्धत, आमची पद्धत, भारतीय संस्कृती जगापर्यंत पोचली आणि विनाकारण कुणी भेटलं तर शेकहँड करणारी आमची जी एक तशी म्हणलं तर गुलामीची वृत्ती ही आता कमी झालेली आहे. कारण शेकहँड जर मी केला तर त्याचा आजार मला येऊ शकेल का आणि माझा तुला जाऊ शकेल का ह्या भीतीपुढे शेकहँड आपल्यातून निघून गेलं. आता बळजबरी म्हटलं तरी कुणीही कुणाला शेकहँड करायला जवळ येणार नाही. अहो 3 फुटाच्या आत पण माणूस एकमेकांच्या जवळ येत नाहीये. नमस्कारासारखी पद्धत पुढे आली. मी खूप डिटेलमध्ये बोलणार नाही, परंतु भारतीय जीवनशैली जी खऱ्या अर्थाने ग्रामीण भारतामध्ये जी जगत आहे, तुळशी दारापुढचं तुळशी वृंदावन, घरात येताना बाहेर असलेली मोरी आणि त्या मोरीमध्ये पायावरती पाणी टाकून घरामध्ये यायचं असा असलेला स्वच्छतेचा नियम जो कोरोनाच्या वेळेस WHO ने सांगितला तो आमच्या भारतामध्ये अनेक वर्षांपासून होता. पाय धुवून आतमध्ये या, इथपासून भारतीय संस्कृतीतल्या अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये पटकन घरातल्या आतल्या खोलीत जायचं नसतं, बूट आणि चपला ह्या बाहेर काढायच्या असतात. आमच्या शहरांमध्ये किचनपर्यंत बूट घालणारी जी मंडळी आहेत त्यांच्या एक लक्षात आलं असेल की कोरोनानंतरच्या जगामध्ये
आपल्याला स्वच्छतेचे नियम पाळावे लागणार आहेत, हायजीनचे नियम पाळावे लागणार आहेत. मला आदित्य बोरगेंचं या ठिकाणी कौतुक यासाठी करावं असं वाटतं की आदित्य बोरगेंनी या कोरोनाच्या काळामध्ये PPEचे किट्स असतील, त्याचबरोबर मास्क असतील, गरिबांना आणि अपंगांना धान्य देण्याचं काम असेल, ज्या ज्या ठिकाणी कुणी गरजू असेल, आदित्य बोरगे यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने हे कार्य भोर भागामध्ये आणि त्या भागामध्ये केलेलं आहे. मला असा आनंद वाटतोय. पण मला याचाही आनंद असा वाटतोय की वाढदिवस जरी असला तरी तुम्ही या केकपासून दूर व्हा. एकदा मी 2 वर्षापूर्वी आदित्य बोरगे यांशी संवाद साधला होता की केक हा वाईट नाही आहे, केक हा व्यवसाय म्हणून चांगला असेल, परंतु याच्या तोंडातला केक त्याच्या तोंडात, त्याच्या तोंडातला केक त्याच्या तोंडात, अशा पद्धतीने स्वच्छता आणि हायजीनचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ज्या वाईट सवयी युरोपियन लोकांच्या आपल्याकडे आल्या होत्या, त्या सवयी दूर झाल्या. आणि आजीबाईचा बटवा जो आहे, तो आजीबाईचा बटवा खऱ्या अर्थाने आता WHO सुद्धा दिशा देऊ शकेल अशा परिस्थितीमध्ये आहे. म्हणून भारताचं महत्त्व हे आगामी काळामध्ये कोरोनानंतरच्या जगामध्ये निश्चित असणार आहे. ते कसं असेल आणि चीन आणि युरोपियन राष्ट्रांवरती आपण कसा विजय प्राप्त करू हेही मला थोडं सांगायचं आहे. पण त्याच्यामध्ये जर तरच्या गोष्टी आहेत. भारत एक राष्ट्र म्हणून मोठं आहे, परंतु भारतीय मनं ही जेव्हा स्वतःहून प्रज्वलित होतील, आम्ही स्वाभिमानी बनू, आम्ही आत्मनिर्भर बनू, तेव्हा आम्ही सगळ्या अर्थाने भारताच्या जी काही पारंपरिक जी आपली जी जीवनशैली आहे त्याला जगभर पोचू शकू. पण यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील. हे सहज शक्य होणार नाही. आणि आपल्याला कष्ट नाही केले तर आपल्याला मग अशाच पद्धतीच्या वैचारिक गुलामीमध्ये कुणीतरी येतंय, आपली तर आजार आणतंय, आपण सगळेजण घरी बसलोय. मला ही दुर्दैवाची परिस्थिती वाटते. मी त्याच्यावरती बोट आजच्या व्याख्यानात ठेवणार नाही, परंतु चुका झालेल्या आहेत. निश्चितपणे हा आजार आपल्याला रोखता आला असता, परंतु आता इलाज नाही. हा आजार आलाय, आता आपण त्याच्याशी 2 हात करतोय. काही महिन्यांमध्ये हा आजार घालवण्याचा प्रयत्न होईल आणि हा आजार जर जास्त काळ टिकला तर मात्र आपल्याला काही प्रमाणात स्वतःला बदलावं लागेल. काय बदलावं लागेल? जसं मी सांगितलं की स्वच्छतेचे नियम आपल्याला कायमस्वरूपी घरात पाळावे लागतील. त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणासारखी व्यवस्था, आज मी तुमच्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलतोय. इथून पुढच्या काळामध्ये हा एक मोठा रोजगार, हे एक मोठं करिअरचं क्षेत्रसुद्धा अनेक लोकांसाठी तयार होईल. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सगळ्याच गोष्टी ह्या चालू होतील. शिक्षकांना सुद्धा यामध्ये स्वतःला बदलावं लागेल. ऑनलाईन पद्धतीने शिकवता आलं पाहिजे. अगदी प्रॅक्टिकल्स पण ऑनलाईन पद्धतीने घेणं, हे सगळे बदल शिक्षणासाठी होतील. गंमत म्हणजे, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, शिक्षणामध्ये पुणे आणि मुंबईचं जे वातावरण होतं, कदाचित त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ह्या 2-3 वर्षामध्ये फटका बसण्याची शक्यता पुण्यातल्या शैक्षणिक संस्थांना असू शकेल. कोणता पालक कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, कोणता पालक त्यांच्या मुलांना ग्रामीण भागातून किंवा दूरच्या भागातून, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या ठिकाणी कोण बरं पाठवेल? अशा परिस्थितीमध्ये जे पुण्याचे कदाचित त्याच्यात नुकसान होईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत, ग्रामीण भागातले जे कॉलेजेस आहेत, ह्या ग्रामीण भागातल्या शैक्षणिक संस्थांना पुन्हा चांगले दिवस या ठिकाणी येतील. माझ्या मते ग्रामीण भागातल्या या संस्था ह्या खूप चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संस्था असून सुद्धा केवळ शहराचं अट्रॅक्शन असल्यामुळे अनेक विद्यार्थी हे पुण्याला जायचं असं म्हणत राहिले. गरिबीची परिस्थिती असून सुद्धा पालकांनी जमीन गहाण ठेवून, दागिने विकून आमच्या मुलांसाठी हे पुण्याला किंवा मुंबईला पाठवण्याचं ठरवलं. मला असं वाटतंय की पोटाला चिमटा काढून शिक्षणासाठी दूरवरती पाठवणं, ह्या मुद्द्याला किमान ह्यावर्षी तरी ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आणि कोरोनासारखा आजार जर 2-4 वर्ष आपल्याकडे काही प्रमाणात टिकला तर आमच्या ग्रामीण भागातल्या संस्था या निमित्ताने ताकदवान होतील आणि ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळू शकेल असं मला पूर्णपणे खात्रीलायकरित्या वाटतं. जसं परदेशी गमनाचं अट्रॅक्शन राहिलं नाही, तसं महानगरांचं अट्रॅक्शन कमी होईल. महानगरांमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांचं प्रमाण कमी होऊ शकेल. कारण धारावी, भवानीपेठ या सगळ्या ठिकाणी एक लक्षात आलं असेल की तुम्हाला जर तुमच्या टॉयलेटची व्यवस्था नसेल तर तुम्ही कसे बरं राहू शकता. आणि या निमित्ताने जर तुम्हाला आजार पसरणार असेल, कोरोना आत्ता आला, याच्यानंतर अजून एखादा आजार जर आला तर आम्ही या ठिकाणी राहू शकत नाही. अशाही परिस्थितीमध्ये मग मी माझ्या गावाकडच्या छोट्या घरामध्ये राहू शकेल, हा विचार इथून पुढच्या काळामध्ये होऊ शकेल. कुटुंब व्यवस्थेत सुद्धा चांगले बदल होतील. मगाशी मी उल्लेख केला की कुटुंबातल्या महिलांच्या कामाबद्दल एक प्रकारची आस्था पुरुष वर्गाला निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढेरपोटे पुरुष आता फरशी पुसू लागलेत, झाडून काढू लागलेत आणि जमलंच तर बायकोला
भांडी घासण्यात मदत करत आहेत, अशा लोकांना जिमला जाऊन व्यायाम करण्यापेक्षा घरामध्ये थोडं काम केलं तर आमची तब्येत कमी होऊ शकेल, असा एक विश्वास निर्माण झाला आहे. मला वाईट वाटतं की हॉटेल इंडस्ट्रीवरती थोडासा परिणाम झाला आहे, परंतु त्याची परत नकारात्मक आणि पॉझिटिव्ह बाजू अशी झाली आहे की आमच्या सगळ्या लोकांनी गेले 2 महिने फक्त घरातलं खाल्लंय आणि फक्त घरातलं खाल्ल्यामुळे अंगावरची अनावश्यक चरबी ही कमी झाली आहे. अंगावरची अनावश्यक चरबी कमी झाल्यामुळे BP आणि शुगरसारखे आजारसुद्धा कोरोनानंतरच्या जगामध्ये आमचे कमी झालेले दिसायला लागलेत. आणि माझे डॉक्टर मित्र सांगतायत की हॉस्पिटल्समध्ये कोरोनाचे जरी पेशंट जास्त असले तरी हॉस्पिटल्समध्ये फक्त 15%च बेड्स हे ऑक्युपाईड आहेत. 85% बेड्सवरती आता कुणी नाही. म्हणजे विनाकारण दवाखान्यात जाणं, विनाकारण ॲडमिट होणं, त्याचा सगळा खर्च आणि त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये आता माणसं सुदृढ व्हायला लागलीत. मी माझ्या घरातली किस्सा सांगतो. माझे वडील दर महिन्याला दवाखान्यात तपासायला जाणारे आणि गेल्या 2 वर्षामध्ये दर 4 महिन्यामध्ये एकदा हॉस्पिटलायझेशन करून घेणारे, वयवर्ष 84. आता आमचे वडील गेले 2 महिने झाले एकदाही डॉक्टरकडे गेलेले नाहीत आणि आता त्यांची तब्येत पूर्ण ठणठणीत आहे. आपले आजार कमी झालेत, अपघातांचं प्रमाण कमी झाले. हे आता अर्थात अपघातांचं हे 2 महिने तात्पुरतं होतं. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काळजी घ्यायला लागेल. मगाशी मी उल्लेख केला, शिथिलीकरण जरी झालं तरी कोरोनानंतरच्या शिथिलीकरणामध्ये आपल्याला आपली काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंब व्यवस्थेवरती चांगले परिणाम होतील. माणसांना एकमेकांचं महत्त्व वाटायला लागेल. खूप महत्त्वाची गोष्ट या काळात झाली म्हणजे आमच्यासारखे जे पालक आहेत, जे सतत बाहेर राहतात, म्हणजे एक प्रकारे व्याख्यान, दौरे, कॉलेजची कामं, शाळेची कामं, आज आम्ही आमच्या लहान मुलांसाठी वेळ द्यायला सुरुवात केली. मुलं आणि पालक यांच्यामध्ये एक चांगला एक दुवा या काळामध्ये निर्माण झाला आहे. अनेक पालक आज आपल्या लहान मुलांशी खेळताना दिसत आहेत. लहान मुलं बाहेर रस्त्यावरती खेळण्याच्या ऐवजी घरामध्ये खेळत आहेत आणि ही मुलं अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये पालकांच्या संस्कारामध्ये मोठी होताना दिसत आहेत. या मुलांचंही कुठं काही अडलेलं नाही आहे. मला हा अत्यंत आनंदाचा मुद्दा वाटतो. मगाशी मी ऑनलाईनचा उल्लेख केला. ऑनलाईन पद्धतीची शिक्षण व्यवस्था, आता आदित्य बोरगेंनी सांगितलं की ऑनलाईन त्यांनी चित्रकला स्पर्धा घेतल्या, ऑनलाईन पद्धतीने त्यांनी वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. इथून पुढच्या काळामध्ये सगळी माणसं ऑनलाईन येतील आणि विनाकारण होणारा प्रवास, आता अमुक एकचं लग्न आहे, त्या लग्नाला जायला पाहिजे. लग्नाला का जायचं? शुभाशीर्वाद द्यायचे का जेवायला जायचं का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना राग नाही आला पाहिजे. अरे त्यांना राग नाही आला पाहिजे यासाठी आजपर्यंत अनेक लोकांनी प्रवास केले, त्यातल्या अनेक लोकांचे अपघात झाले. आज इथून पुढच्या काळामध्ये 50 लोकांच्या उपस्थितीतला जो शुभविवाह सोहळा आहे, याच्यामुळे गरीब माणसाला कर्ज काढून जी मरायची वेळ येत होती ती येणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये जर कोरोना जास्त काळ टिकला आणि हे बंधन जर जास्त राहिलं तर मला त्याचा एक आनंद वाटतोय की हुंड्यासारखी पद्धत असेल, लग्नामध्ये मोठा खर्च करण्याची पद्धत असेल, DJ सारखी पद्धत असेल, यामध्ये काही प्रमाणामध्ये अटकाव निर्माण झाला आहे. अर्थात DJचा व्यवसाय, हॉटेलिंगचा व्यवसाय, सलूनसारखा व्यवसाय, ज्याच्यामध्ये माणसं एकमेकांच्या जवळ येत होती, चित्रपटगृहांचा व्यवसाय, ऑडिटोरियमसारखे जे थिएटर्स आहेत त्यांचा व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. हे नाकारून चालणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये माणसं प्रवास करताना STने प्रवास करण्यासाठी जरा घाबरतील असं मला वाटतंय. अर्थात सोशल डिस्टन्सिंग ठेवलं तर एकत्रितपणे प्रवास करायला हरकत नाही आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये माणसं असं म्हणतील की मी विमानाने पण प्रवास करणार नाही, कारण तिथे सेंट्रल AC असतो. मी कदाचित पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास करणार नाही, मी माझा स्वतःचा प्रवास स्वतः करेल. थोडंसं आत्मकेंद्री अशा पद्धतीची माणसं इथून पुढच्या काळात अधिक बनतील असं मला वाटतंय. एकमेकांचा डबा, एकमेकांमध्ये बसून गप्पा मारत खाणारी माणसं इथून पुढच्या काळात कदाचित मी माझ्या डब्यातलं तुला दाखवेल पण खायला देणार नाही, कारण तूही माझ्या डब्यात हात घालणार नाहीस. सोशल डिस्टन्सिंग आणि सलाइव्हा एकमेकांचा ट्रान्सफर होणे यासाठी इथून पुढच्या काळात माणसं एकमेकांपासून थोडी लांब राहतील. हा थोडासा दुर्दैवाचा भाग आहे. मगाशी मी महानगरांबद्दल बोललो, मगाशी मी शिक्षण व्यवस्थेबद्दल असं बोललो की ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व्यवस्था चालू शकेल, वाढू शकेल. आणि मी तर गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन इंटरव्ह्यू पण घेतोय. ऑनलाईन मी ग्रुप डिस्कशन सारख्या गोष्टी पण घेतोय. विविध पद्धतीने नोकऱ्या करू इच्छिणाऱ्या लोकांचे असेच टेलिफोनिक इंटरव्ह्यू इथून पुढच्या काळामध्ये त्यांचे कर्मचारी, त्यांचे जे एम्प्लॉयर्स आहेत हे घेऊ शकतील.
मग मी सगळ्या ग्रामीण भागातल्या तरुणांना आवाहन करेल की कृपया हे ऑनलाईनचे जे स्किल्स आहेत हे सगळे शिकून घ्या. ह्या 2 महिन्यामध्ये आणि इथून पुढच्या काही दिवसांमध्ये मी सगळ्या तरुणांना आदित्य बोरगे मित्र परिवारातर्फे असं आवाहन करेन की तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःचा विकास करा. आत्मनिर्भर या अर्थाने बनायचं आहे. आत्मनिर्भरचा मूळ मुद्दा मला माहीत नाही, परंतु मी जो समजून घेतला तो मुद्दा असा आहे की मी खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनेल. मी माझं जर जे काही सुधारणा करायची, कुणाची सुधारणा व्यायाम करून तब्येत करण्यामध्ये असेल, कुणाची सुधारणा भाषेचा अभ्यास करून चांगलं बोलता आलं पाहिजे याच्यात असेल, कुणाची सुधारणा चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशी असेल, कुणी घरी बसून ह्या 2-4 महिन्यामध्ये अधिक पद्धतीने अभ्यास करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःसाठीचा वेळ देऊ शकत असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःचा विकास करण्यापासून आपल्याला, मला असं वाटतं की आपल्याला तो वेळ वाचवावा लागेल. टाईमपास करणं बंद करायला लागेल. फक्त दिवसभर टी व्ही बघायचा नाही आहे, दिवसभर लोळून पडायचं नाही आहे, कारण आराम आता खूप झाला. पहिल्या महिन्यामध्ये आपण आराम खूप केला. आगामी काळामध्ये जे स्पर्धा परीक्षा करू इच्छिणारे तरुण आहेत, या सगळ्या तरुणांनी घरात बसल्या बसल्या ही सगळीच्या सगळी पुस्तकं ही सगळी वाचून संपवायला पाहिजेत. जर गरज पडली तर ऑनलाईन पद्धतीने इंटरव्ह्यू जर झाल्या तर त्याही पद्धतीसाठी तुम्ही तयार असले पाहिजेत. 40शीच्या टप्प्यातले जे सगळे आमचे मित्रमंडळी आहेत, 40-50 मधले, मला एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटते. आता किती खरी झाली आहे मला माहीत नाही, पण बहुतांशी व्यसनं, तंबाखू असेल, सिगारेट असेल, दारू असेल, ह्यातली बहुतांशी व्यसनं किमान त्या 2 महिन्यात तरी आपल्या अनेक बांधवांची थांबली होती. मला काही सामाजिक संघटनांशी मी संपर्कात असतो, तर काही लोकांनी असं सांगितलं की गेले 2 महिने मी अमुक एक व्यसन केलं नाही, माझं ते व्यसन सुटलं. आता अर्थात काहींनी ते चालू झाल्यावरती परत लाईनी लावल्या, तो दुर्दैवाचा भाग आहे. समाजातल्या सगळ्या घटकांना आपण सुधारू शकत नाही. पण आदित्य बोरगे, मी तुम्हाला या ठिकाणी एक सूचना करतो, एक तुमच्या कामामध्ये कदाचित तुम्ही वाढ करा. तुमच्या डोक्यात तर हे सगळे विचार असतातच, पण तुम्ही आगामी काळामध्ये आधी जसं व्यसनमुक्तीवरती तुम्ही काम केलं आहे, इथून पुढच्या काळामध्ये व्यसनमुक्तीवरती निश्चितपणे काम करा. कारण दारू पिऊन घरी येणारा नवरा हा जो बायकोला मारहाण करायचा, तो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे अख्ख्या देशामध्ये ती एक शांतता आणि तो एक त्या पत्नीला मिळालेला जो एक प्रकारची एक कुठेतरी स्टॅबिलिटी ती निर्माण झाली होती. इथून पुढच्या काळामध्ये ही व्यसनं जणू काही दारूची दुकानं बंदच आहेत, कुठलीही व्यसनं जी आता आपल्याला काही मिळतच नाही आहे, या पद्धतीने आपण वागावं, आरोग्यपूर्ण राहावं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. मला कोरोनानंतरच्या पुढच्या काळामधला भारत असा दिसतोय की प्रत्येकजण अत्यंत स्वविचाराने आत्मनिर्भर होता स्वतःची तब्येत, स्वतःची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे तो वाढवताना प्रयत्न करताना दिसणार आहे. मला कुणाला दाखवायचं नाही आहे, मला जगायचं आहे आणि मला जगायचं आहे म्हणून मी व्यायाम करतोय, मला जगायचं आहे म्हणून मी योगासनं करतो, असं म्हणणाऱ्यांची संख्या आगामी काळामध्ये वाढलेली निश्चितपणे दिसेल. छोटे रोजगार, ज्याची सुरुवात मी मगाशी केली होती, छोटे रोजगार जे 2 महिने बंद पडले होते ते हळूहळू चालू व्हायला पाहिजेत. ते हळूहळू चालू होत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळायचे, पण ज्या लोकांनी इगो ठेवला होता त्याच्यामुळे ते काम करायला तयार नव्हते, आता उत्तर भारतीय हे निघून गेले जर असतील आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला हे सगळे व्यवसाय हवे आहेत, तर निश्चितपणे दूध असेल, भाजी असेल, इथपासून छोट्या छोट्या पद्धतीच्या चहाच्या गाड्या असतील, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जी मराठी माणसं काम करू शकायला पाहिजे होती ती माणसं जर आता त्यांच्या जागांवरती जाऊन बसून लगेचच या कार्यक्षेत्रामध्ये यायला लागली, स्वतःची कौशल्य जर विकसित करायला लागली, आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो एक रुबाब जो असतो, विनाकारण आलेला रुबाब, तो जरा बाजूला ठेवला आणि सेवावृत्तीने काम करायला सुरुवात केलं, तर महाराष्ट्रातल्या तरुणांना स्वरोजगारासारखी एक चांगली संधी जी आत्मनिर्भरतेसाठी आहे त्याचं एक खऱ्या अर्थाने फलित झाल्याचं हे दिसून येऊ शकेल. स्वच्छतेच्या सवयी बदलतील. मी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी बोलतो तसंच तुमच्याशी बोलताना एक म्हणेल की नवीन प्रॉडक्ट्स आत्ता मार्केटमध्ये येऊ शकतात. तरुणांनी याचा विचार करायला हरकत नाही. जसं की मी कारमधून चाललो असेल तर माझ्या ड्रायव्हरला जर कोरोना झाला असेल तर तो मला होऊ नये, यासाठी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आता असे नवीन रोजगार होऊ शकतात की असलेल्या कार्सला कंपार्टमेंट्स करून द्यायचे, म्हणजे कारचा ड्रायव्हर आणि त्याची शेजारी बसलेला पॅसेंजर याच्यामध्ये फक्त काच असेल मध्ये, जेणेकरून तुम्ही एकत्रितपणे प्रवास करता पण एकमेकांचा आजार एकमेकांना होणार नाही. कारण कोरोना आत्ता झाला,
पण कोरोनाच्याही पेक्षा डेंजर आजार जर इथून पुढच्या काळात संसर्गजन्य पद्धतीचे आजार आले तर मात्र आपल्याला काळजी घ्यायला लागेल. कंपार्टमेंट कारसारखी गोष्ट असेल, मास्कचे विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स, मला तर खात्री आहे की तुम्ही जसे मास्क तयार करताल तसे मोठ्या प्रमाणात मास्कची रिक्वायरमेंट मार्केटमध्ये राहू शकेल. त्यासाठी छोटे व्यवसाय आणि उद्योग करता आले तर ते आपण निश्चितपणे करावेत. छोटे व्यवसायांना काही मरण राहणार नाही. आपण आपापल्या ठिकाणी बसून ही सगळी कामं करू शकतो. आगामी काळामध्ये तसं म्हटलं तर भारत जागच्या जागेवरती सुद्धा स्वयंपूर्ण होण्यासाठी हा पुढे येऊ शकतो. आता मी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक चित्र मांडतो आणि त्याचा आपल्यावरती, ग्रामीण भागावरती किंवा आपल्यापर्यंत येणारा परिणाम काय त्याच्याशी चर्चा करतो. मला आदित्य बोरगे यांचं वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा अभिष्टचिंतन करताना आभार पण यासाठी व्यक्त करायचे आहेत की हा विषय लोकांपर्यंत तो तुमच्याही चर्चेत आहे. म्हणजे मी आज तुमच्याशी बोलतोय ते काही फार वेगळं सांगत नाही आहे, फक्त मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून सांगतोय, कारण आपल्या सगळ्यांच्याच चर्चा ह्या विषयावर चालल्यात. चीनची बाजारपेठ, आपल्याला SMS येतात की हे तुमच्या व्हॉट्सॲपसारखं काय तुमचे ॲप्स आहेत ते उडून टाका आणि मग आता चिनी मालाला विरोध करा. खरं आहे, चिनी मालाला विरोध केला पाहिजे, पण चिनी मालाचा विरोध करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण पर्याय म्हणून तयार व्हायला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राखी पौर्णिमेच्या राख्या, गणेशोत्सवातली गणपतीची मूर्ती, दिवाळीमधल्या लाईटच्या माळा, आपल्या लहान मुलांची खेळणी, घरामध्ये दिसणारे सगळे बल्ब्स, ट्यूबलाईट्स, अनेक गोष्टी, आपल्या मोबाईलमधल्या अनेक गोष्टी. मित्रांनो, दुर्दैवाने ज्या ज्या गोष्टी आकर्षक दिसतात आणि ज्या ज्या गोष्टी ह्या कमी टिकाऊ असतात, यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या चीनने तयार केलेल्या आहेत. अख्खी बाजारपेठ त्यांनी गिळंकृत केली आणि आपल्याला पूर्णपणे खात्री नाही, परंतु ह्याच गुर्मीमध्ये, ह्या हिंस्त्रपणामध्ये कोरोनासारखा आजार जगभर पोचवून आपण सगळे दुःखी कष्टी झालोत. मग या चीनला जर धडा शिकवायचा असेल तर पुढचा भारत कसा असेल, तर एखादं ॲप डिलीट करणं म्हणजे देशभक्ती नाही. विनाकारण त्याचा काही बाऊ करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि जे आता 35-40 मधले लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवा, आम्ही लाईटच्या माळा तयार करू शकतो का? आम्ही आमच्या भारतीय बनावट पद्धतीने लाकडाच्या खेळण्यांच्या वस्तू तयार करू शकतो का? आम्ही अशा वस्तू तयार करू शकतो का की ज्या स्वस्त आहेत आणि त्या वस्तूंमुळे चीनच्या वस्तू भारतात कुणीच घेणार नाही. पर्यायी चीनची बाजारपेठ भारतात तयार करणं, मी तुम्हाला सांगतो, ती एवढी मोठी आकाराची बाजारपेठ राहील, अर्थव्यवस्था एवढी मोठी राहील की नुसतं आपण जरी भारतामध्ये प्रोडक्शन चालू करायला सुरुवात केली, आपल्याच लोकांसाठी, इतरांसाठी नाही, आपल्यासाठी चीनचा माल येणं थांबेल. चीन आपल्यामुळे स्ट्रॉंग बनते ते बनणं थांबेल आणि चीन जे भारतावरती आक्रमण करू पाहतंय तेही थांबेल. आणि त्यासाठी आपल्याला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला रोजगार मिळतील. आपल्या वस्तू आपण वापरायला शिकू. आपण रंगपंचमीतल्या सुद्धा पिचकाऱ्या चीनवरनं मागवतोय, दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे, भारताचं तंत्रज्ञान खूप मोठं आहे. इवन तुम्ही जर पाहिलं असेल की भोरसारख्या ठिकाणी सुद्धा शिक्षणाच्या व्यवस्था आहेत, शिक्षणाच्या व्यवस्था सगळीकडे पोहोचल्यात. आपण आता रोजगारासाठी किती दिवस इतरांवरती अवलंबून राहायचं? आपण चालू करू. आपण या वस्तू सगळ्यांचं तुम्ही ऑब्झर्व करा. मी आदित्य बोरगेंना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की तुमच्या मित्रपरिवारातर्फे तुम्ही यादी तयार करा. या यादीमार्फत ठरवा की ह्या गावामध्ये ह्या पद्धतीची प्रॉडक्ट्स तयार करायला सुरुवात करा. अडचणी आल्या तर अडचणी आपण शासकीय दरबारामार्फत त्यांच्यामार्फत मांडून त्यांच्या सहकार्याने, शासन खऱ्या अर्थाने सहकार्य करते, शासन सगळ्या लोकांची काळजी घेते, आपण फक्त प्रतिसाद द्यायचा आहे. तुम्ही व्यवसाय निर्मिती ही चीनला विरोध करण्याच्या दृष्टीने आपल्या इथं चालू केली तर आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची खूप मोठी प्रगती होईल. चीनला दहशत बसली की ती पाकिस्तानला बसेल आणि आमचा देश आत्मनिर्भर बनेल. मला असं वाटतं की आत्मनिर्भरतेची व्याख्या सांगत असताना या पद्धतीने सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे की तुम्ही काय करायचंय. आत्मनिर्भर तू पण व्हायचंय आणि देशाला पण बनवायचंय. संशोधन क्षेत्रामध्ये यामध्ये खूप मोठी प्रगती होऊ शकते. त्याच्या पुढचा टप्पा चीनचा जो एक काळेबेरेपणाचा स्वभाव जो आहे आणि फसवणुकी करण्याची जी वृत्ती आहे ती इतर देशांच्या लक्षात आली आहे आणि त्यामुळे चीनमधले व्यवसाय कदाचित सुरक्षित ठिकाण म्हणून जर भारतात आले, याच्यामध्ये काही चुका होता कामा नयेत. ते इथं आले पाहिजेत, नुसतं म्हणायचं नाही, ते आले पाहिजेत. आणि ते आल्यानंतर जर आपले इथं रुजले आणि आपण जर त्यांना प्रतिसाद दिला तर आत्तापर्यंत भारत हा एक मोठी बाजारपेठ होता. इथून पुढच्या काळामध्ये भारत हा संपूर्ण जगाची एक उत्पादन क्षेत्रातली एक मोठं हब एक तयार होऊ शकेल. आणि नुसतं पिंपरी चिंचवड भोसरी नाही, नुसतं हिंजवडी नाही,
तर भारतामधले सगळे भाग, महाराष्ट्रातले सगळे भाग, भोरसारखा तालुका असेल, पुरंदरसारखा तालुका असेल, ह्या सगळ्या भागामध्ये, सासवडसारख्या ठिकाणी, नसरापूरसारख्या ठिकाणी असे व्यवसाय आत्ता ऑलरेडी आहेत, पण त्यांना ताकद मिळेल. आणि जर जगातले हे सगळे बरेचसे व्यवसाय भारतामध्ये आले तर रोजगाराच्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतील. अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोविड किती दिवस टिकणार हा मुद्दा आहे. जर कोविड जास्त दिवस टिकला नाही तर पुन्हा आपण येड्यासारखे भारतामध्ये पहिल्यासारखेच वागायला सुरुवात करू, हे पण शक्यता आहे. कारण एखादा आजार आला, निघून गेला, चला पहिल्यासारखी मजा करू, असं होता कामा नये. काळजी आपल्याला कायमस्वरूपी घ्यायची. आणि जास्त काळ जर कोरोना टिकला तर हा जो बदल होईल त्या बदलामध्ये आता न रडता, एकमेकांवरती आरोप न करता, मी काय करू शकतो हा मुद्दा पुढे जर सरकवला तर एकत्रितपणे आपण ह्या सगळ्यांचा सामना करू शकतो. आणि चीनला पर्याय आणि ॲट द सेम टाईम दुसऱ्या देशांमधले व्यवसाय भारतामध्ये जर आले, असं होऊ शकतं. नालंदा विद्यापीठामध्ये जगातले लोक शिकायला येत होते. कोरोनाच्या समस्येनंतर जर भारतामध्ये जगातले अनेक लोक शिकायला आले, भारतामध्ये जगातले अनेक लोक रोजगारासाठी आले, आणि रोजगाराच्या निमित्ताने भारताचा विकास तो नुसता इंडस्ट्रियलायझेशन नाही, नुसता धूर ओकणाऱ्या फॅक्टरी नाही करायच्या. आता ते आपल्या लक्षात आलं की चुकीचं आहे. निसर्गाला ओरबाडायचं नाही आहे, नद्यांचं जे अस्वच्छकरण झालं आहे ते नाही करायचं, पक्षी, फुलं, फळं हे सगळं जगवायचं आहे. आणि हे करत असताना जो विकास करायचा आहे त्याला मी नाव दिलं आहे सुजलाम सुफलाम भारत. गांधीजींचा जो शब्द होता खेड्यांकडे चला, याच्यामध्ये भारताला ताकदवान बनवणं, आत्मनिर्भर करणं, आणि ह्या प्रक्रियेमध्ये आमच्या सगळ्या तरुणांचं योगदान. चौकात बसणं बंद करायचं आहे, ऑनलाईन राहायचं आहे, पण ऑनलाईनच्या माध्यमातून कामं करायची. नुसतंच फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट, इंस्टाग्राम, ट्विटर, ते काय ते चीनी सॉफ्टवेअर जे व्हॉट्सॲप काय ते ॲप आहे, टिकटॉक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक एक तास, दोन दोन तास आमचा तरुण वर्ग त्याच्यामध्ये अडकलेला जातो. आता परवडणार नाही. आता रात्री 2पर्यंत ऑनलाईन नाही राहायचं, पण रात्री 12 वाजेपर्यंत आपली जी कामं आहेत ती ऑनलाईन पद्धतीने आपण करू शकतो. इथून पुढच्या काळामध्ये कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला भेटायला जाऊ शकतो. आजचं हे व्याख्यान ठेवायचं असतं तर आदित्य बोरगे परिवारासाठी हे आव्हान राहिलं असतं की मंगल कार्यालय घ्या, त्याच्यानंतर लोकांना जमा करा, साऊंड सिस्टीम आणा, नवले सरांना जाण्या येण्याची व्यवस्था करा, अमुक करा, कार्यकर्ते. आता ऑनलाईनने सोपं झालं आहे. इथून पुढचा भारत हा असा सोपा भारत असणार आहे. हा भारत हा एक प्रकारचं वेगळं स्वप्न घेऊन पुढे जाणारा भारत असेल. पण या भारतामध्ये आमच्या सगळ्या लोकांना पुढं जायचं असेल तर इथून पुढच्या काही दिवसांमध्ये कोरोनापासूनची भीती मनात ठेवून काळजी घ्यायला मात्र विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग शून्य करायचं नाही आहे, मास्क वापरायचा आहे, मास्क वापरण्याचा आग्रह करायचा आहे, आणि या सगळ्या माध्यमातून आपण कोरोनावरती विजय प्राप्त करायचा आहे. मला असं वाटते बोलण्यासारखं भरपूर आहे. शिक्षणामध्ये बदल होतील. परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने कदाचित इथून पुढच्या काळात होतील. लहान मुलंसुद्धा शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेतील. शिक्षकांना त्यात काही प्रमाणात बदल करायला लागतील. आपल्या सर्व मंडळींना सुशिक्षित असू अथवा अशिक्षित असू काही गोष्टींमध्ये बदल करायला लागतील. व्यसनांपासून दूर राहायला लागेल. कोरोनानंतरचा जो भारत असेल हा आत्मसमृद्ध, आत्मनिर्भर, स्वावलंबी अशा पद्धतीचा भारत असेल जो जगाला दिशा देऊ शकेल. मगाशी जो उल्लेख केला की नमस्काराची पद्धत ही भारतापासून दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे, ही जर घालवायची असेल तर एकच मला कळतं. मी अनेक वर्ष माय नेशन माय करिअर ह्या विषयावरती व्याख्यानं देतो आणि म्हणूनच आदित्य यांचा आमचा परिचय झाला. मला तुम्हाला सगळ्यांना व्याख्यानाच्या शेवटाकडे जाताना एक सांगायचं आहे की माझा भारत देश हा सर्वात श्रीमंत, सुजलाम सुफलाम भारत देश असला पाहिजे. भारतीय संस्कृती ही आदर्श संस्कृती आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे सारखा काहीतरी बावळटपणा येतो आणि आमचे सगळे लहान मुलांपासून सगळे हे त्याच्यात वाहत जातात. पण ह्याच कालामध्ये असलेला राखी पौर्णिमेसारखा सण जो बहीण आणि भावाच्या नात्यासंदर्भातला आहे, जो पवित्रतेचा आहे, अशा पद्धतीचे सण, अशा पद्धतीची संस्कृती ही जगभर पोचली पाहिजे. चीनने भारताला काय दिलं? चीनने भारताला कोरोना दिला, पण भारताने जगाला काय दिलं ह्याचं उत्तर भारताने जगाला संस्कृती दिली असा त्याचा अर्थ असला पाहिजे. आईवडिलांना किंमत देणारी, निसर्गाला किंमत देणारी, माणसामध्ये देव पाहणारी, दगडाधोंडामध्ये देव पाहणारी आमची भारतीय संस्कृती ही कधी लोकांपर्यंत पोचेल, कधी जगापर्यंत पोचेल याचं उत्तर एकच आहे, जेव्हा भारत हा श्रीमंत राष्ट्र बनेल. जेव्हा जो श्रीमंत असतो त्याचं लोक ऐकतात. गावात जो श्रीमंत असतो लोक त्याचं ऐकतात. त्याचं कारण श्रीमंतीकडे एक प्रकारचा एक वेगळ्या पद्धतीने भीतियुक्त आदर असतो. तो आदर जर निर्माण करायचा असेल तर भारताला अमेरिकेपेक्षा श्रीमंत व्हावं लागेल. आणि मी अनेक व्याख्यानांमधून माझ्या कंठाचं ऑपरेशन झालं आहे
कंठाचं ऑपरेशन होऊन सुद्धा मी तुमच्यासमोर बोलतोय. त्याचं कारण एक आहे, मला हे स्वप्न, आम्ही वेडे स्वप्न पाहिले. त्याच्यामध्ये आदित्य बोरगे सुद्धा आमच्या अनेक संवादामध्ये असतात. बऱ्याच वेळा त्यांचे योगदान त्याच्यामध्ये विचारांचं योगदान करत असतात. आदित्यचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची वाक्य जी असतात ती वाक्य इतकी नेमकी असतात की ती हृदयात जाऊन भेटतात, आणि म्हणूनच एक मोठा युवा वर्ग आदित्य बोरगे यांच्या सोबत असतो. मला असं वाटते की असे चांगले विचार घेऊन आपल्याला असं काही राष्ट्र बनवायचं आहे की हे राष्ट्र उद्योजकतेच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून, चांगली शेती, एक ज्याला असं म्हणतात की आत्मनिर्भर अशा पद्धतीची शेती, ही शेती या भागामध्ये सगळ्यांमध्ये व्हावी. आपण आमचा देश हा अमेरिकेपेक्षाही श्रीमंत व्हावा, जगामध्ये एक नाव निर्माण व्हावं. असं जर झालं तर चीन आपल्याकडे त्यांचे बारीक डोळ्यातून बघणार पण नाही, की त्यांना लांबचं दिसत पण नाही. चीन आपल्याकडे पाहणार नाही. पाकिस्तान आपल्याला वचकून राहील की बांधाच्या पलीकडे जायचं नाही, हे फार डेंजर आहेत. हे डेंजर कधी असणार आहेत भारतीय लोक, जेव्हा आपण आत्मनिर्भर, एक प्रकारे आत्माभिमानी, एक प्रकारे सस्टेनेबल आणि स्वतःचा विकास स्वतः करणारे आणि जगाला दिशा देणारे असे बनू, तेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. आपण हे सगळं करू शकतो असं मला वाटतं. आणि मगाशी जो मी उल्लेख केला की खेड्यांकडे चाला आणि ग्रामीण भागाचं महत्त्व प्राप्त झालं आहे, ग्रामीण भागातला तरुण याच्यामध्ये मोठं योगदान देऊ शकतो असं मला निश्चितपणे वाटतं. तेव्हा कोरोनानंतरचा भारत कसा असेल, निश्चितच खूप मोठं नुकसान झालं आहे, पण काही चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करू. आपण सगळेजण प्रयत्न करू. आपण जी काही सरकार व्यवस्था आहे, केंद्रीय सरकार असेल, शासकीय इथलं राज्याचं सरकार असेल, या सगळ्यांना आपण सहकार्य करू. हे सहकार्य आपल्यासाठी आहे आणि हे सहकार्य करत असताना आपला एकमेकांचा विकास आगामी काळात करू. कुणालाही दूषणं न देता सगळ्यांचं चिंतन चांगल्या पद्धतीने व्हावं. सर्वत्र सुखीनं संतू, सगळ्यांचं भलं हो, अशा पद्धतीचा विचार करून चीनसारख्या देशाला एक चांगल्या सत्कर्माची एक दहशत निर्माण व्हावी भारतीय लोकांची. भारतीयांना त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना मान लावून त्यांना सॅल्यूट करावा, अशी भारतीय लोकांची प्रतिमा तयार व्हावी. यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदित्य बोरगे यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपलं काम अशाच पद्धतीने जोरदार चालू राहावं. अनेक दिवस, अनेक वर्ष तुम्ही याच्यात काम करताय, खूप तरुण आहात. तुमच्यासाठी अख्खं करिअर, एक प्रकारचं मोठं आयुष्य पडलेलं आहे. या आयुष्यामध्ये निश्चितपणे तुम्ही एक दिशा देणारं काम करताल. तुमचा मित्रपरिवार तुमच्यावरती मनापासून प्रेम करतो. आमच्यासारखी मंडळी तुमच्यावरती मनापासून प्रेम करतात. तुम्ही खूप मोठं यश मिळवा आणि कोरोनानंतरच्या या भारताला दिशा देण्यासाठी तुमच्या भागातून तुम्ही जोरदार प्रयत्न करा. तुम्हाला सगळेजण साथ देतील. तुम्हाला साथ मिळो. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्ताने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो. माझा देश हा जगामध्ये अग्रस्थानी राहावा. माय नेशन माय करिअर, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.